सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना महापालिकेकडून तुघलकी फरमान जारी करण्यात आला। व्यापाऱ्यांनी महापालिकेकडून बाजार परवाना घ्यावा, परवाना नसेल तर परवाना मिळेपर्यंत दुकान बंद ठेवावं, अन्यथा दुकान सील करू अशा नोटिसा पालिका प्रशासनाकडून सुमारे 1000हून अधिक व्यापाऱ्यांना पाठवल्यात। यावरून व्यापारी आक्रमक झाल्यात। ऐन सणासुदीच्या तोंडावर महापालिकेच्या नोटिसा म्हणजे खंडणी वसुलीचा प्रकार असल्याचा आरोप करत महापालिकेचा आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून बजावण्यात आलेल्या नोटिसा बेकायदेशीर असल्याचा आरोप व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेचे व व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केला। तसेच आयुक्तांच्या दबावाला आम्ही घाबरणार नसून महापालिकेच्या बाजार परवान्यावर बहिष्कार घालण्यात येत असल्याचं अध्यक्ष समीर शहा यांनी जाहीर करत महापालिकेच्या मनमानी कारभाराबाबत आमदार खासदारांनी देखील लक्ष द्यावं, अन्यथा येत्या महापालिका निवडणुकीमध्ये याचे परिणाम भोगावे लागतील असा सज्जड इशारा देखील दिला आहे। महापालिकेने पाठवलेले आहेत आणि व्यापाऱ्यांची आता नेमकी काय भूमिका? नमस्कार, मी समीर शहा, सांगलीची जी शिखर संघटना आहे असोसिएशन ऑफ असोसिएशन, त्याचा मी अध्यक्ष आहे, व्यापारी एकता असोसिएशन। त्याचबरोबर महाराष्ट्राची शिखर संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय संघटनेचा महाराष्ट्राचा मी संघटन मंत्री आहे। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये सध्या आणि पूर्वी ही महानगरपालिका ही फक्त वसुली पालिका आहे आणि सध्या राजरोसपणे बेमालूमपणे खंडणी वसुलीचा यांनी घाट घातलेला आहे। त्यातलं अगदी ज्वलंत ताजं उदाहरण म्हणजे पूर्वी महानगरपालिका आरोग्य विभाग व्यवसाय परवाना अशा बॅनरखाली हे लोक लूट करत होते, त्याच्यामध्ये ठराविक व्यवसाय येत होते। त्यावेळी इथल्या महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ठराविक व्यवसाय सोडून त्याच्यामध्ये सगळ्याच व्यवसायांना आतमध्ये समाविष्ट केलं। त्याच्यावर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन तक्रार केली। त्यावेळीचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेंनी इथल्या आयुक्तांना फोन करून सांगितलं की हे चुकीचं काय करू नका, ते थांबलं। आता आरोग्य विभाग व्यवसाय परवाना अंतर्गत लूट करता येत नाही म्हणून सध्याच्या आयुक्तांनी, म्हणजे तो प्रशासक आहे, मुळात त्याला ह्यातले कुठलेही अधिकार प्राप्त नाहीत अशा पद्धतीच्या नोटिसा पाठवणं, वसुली करणं हा महानगरपालिका सर्व नगरसेवक विद्यमान असताना महासभेनं ठराव करून करायचा प्रकार आहे। तर एकतर बेकायदेशीर कृत्य आयुक्त करतायत आणि त्या नोटिसीवरती हेडलाईन अशी आहे, बाजार परवाना की जो रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना दिला जातो, ह्या कॅटेगरीमध्ये ही महानगरपालिका संस्था चालवणारे व्यापारी जे आहेत कर भरून त्यांना येणं आणलं, त्याचा पहिला आम्ही निषेध करतो। ह्या नोटिसीमध्ये एक उल्लेख आहे की आमची नोटीस मिळाल्या तुमची दुकानं बंद करा, दुकानाला कुलूप लावा, आमच्याकडे या, परवाना घ्या आणि मग दुकान चालू करा, अन्यथा या कायद्याअंतर्गत तुमची दुकान आम्ही सील करू, अशी नोटीस पाठवणं हे इतकं धाडस या आयुक्तांचं कसं काय झालेलं आहे हा प्रश्न आम्हाला पडतोय। नंबर 1। नंबर 2, या नवीन आयुक्तांना सांगली हे चळवळीचं आणि आंदोलकांचं शहर आहे याची कदाचित कल्पना नाही आहे। यांनी दिलेली वचनं मीटिंगमध्ये ती पूर्ण करता आली का त्यांना? या विषयावरती मला एक सांगायचं आहे की एक सामान्य व्यापारी केंद्रीय 11 प्रकारचे टॅक्स भरतो, केंद्रीय आणि राज्यस्तरीय, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे 17 प्रकारचे टॅक्स, त्याचे परवाने आणि त्याचं शुल्क हा एक सामान्य व्यापारी भरतो। त्याच्यामध्ये एखाद्या व्यापाऱ्याचा त्या परवान्याशी त्या शुल्काशी अर्थार्थी संबंध नाही आहे, तोही कर महानगरपालिका वसूल करते। आणि आता त्याच्यात भर म्हणून हा 18वा टॅक्स बाजार परवाना, म्हणजे दुकानं आमची, इन्व्हेस्टमेंट आमची, मालकी आमची, रिस्क आमची आणि परवानगी महापालिकेची। हे नैसर्गिक न्याय तत्वाला धरून आहे का हे इथल्या लोकप्रतिनिधींनी पहिलं बघावं। इथले आमदार, इथले खासदार ज्यावेळी निवडणुकीला उभारले त्यावेळी गोड मोठं बोलत होते आणि आज याच व्यापाऱ्यांची होत असलेली पिळवणूक
हेच लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांसहित उघड्या डोळ्यानं बघतात, हे व्यापारी समाजाचं दुर्दैव आहे. आम्ही याच्यावरती एकच सांगू इच्छितो, कोणत्याही प्रकारच्या बाजार परवान्याची नोंदणी कोणताही महापालिका क्षेत्रातला व्यापारी करणार नाही. शुल्क तर स्वप्नात सुद्धा भरणार नाही. याच्या उपर आयुक्तांनी जर दबाव तंत्राचा अवलंब केला तर मात्र जी परिस्थिती निर्माण होईल त्याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटतील. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर त्याचे पडसाद उमटतील. याची लोकप्रतिनिधींनी नोंद घ्यावी. आम्ही सध्या आपले हिंदू धर्मियांचे मोठे सण सुरू होत आहेत. श्रावण महिना आहे, गणपती उत्सव आहे, नवरात्री आहे, दसरा आहे, दिवाळी आहे. बरोबर या सणासुदीच्या तोंडावरती धंद्याच्या वेळेला व्यापाऱ्यांवरती दबाव आणून आयुक्तांना नक्की काय साध्य करायचं आहे हे आयुक्तांना आम्ही जाऊन विचारणार आहे. किंबहुना लोकप्रतिनिधींना विचारणार आहे की यांचा बोलवता धनी कोण आहे, तुम्ही आहात का. एकदा हे सगळं स्पष्ट होऊन जाऊ दे. आमचा जाहीर बहिष्कार या बाजार परवान्यावर असेल. हा परवाना लोकप्रतिनिधींनी तत्काळ दखल घेऊन आयुक्तांना कडक सूचना देऊन ह्या नोटिसा रद्द कराव्यात, नोटिसा पाठवणं बंद करावं, व्यापारी संघटनेशी चर्चा करावी. चर्चेतनं जो मार्ग निघेल त्या मार्गाचा दोन्ही बाजूची एकवाक्यता झाल्यानंतर अवलंब करावा.